नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण पुण्यामधील सिंहगड या किल्ल्यावरती जात आहोत आणि हा ब्लॉग नक्कीच तुम्हाला आवडेल. या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. या किल्ल्यावरती जाण्यासाठी आम्ही गाडीतळमध्ये होतो. गाडीतळवरून आम्ही गाडीने प्रवास करून कात्रज मार्गे कोल्हापूरचा जो मेन हायवे आहे त्या हायवेवरून आम्ही कात्रज घाट ओलांडला आणि कात्रज घाट ओलांडून झाल्यानंतर पलीकडे उजव्या हाताला जो कोंढणपूर या गावाकडे रस्ता जातो त्या रस्त्याच्या दिशेने आम्ही प्रवास केला आणि आम्ही सिंहगडवर पोहोचलो. या रस्त्यावरून जात असताना एक महत्त्वाचे वैशिष्ट्य की कोणत्याच प्रकारे ट्रॅफिक आम्हाला लागले नाही. परंतु या किल्ल्यावरती जात असताना तुम्ही स्वारगेट मार्गे सिटीमधून सुद्धा या किल्ल्याकडे जाऊ शकता. परंतु त्या मार्गाने जात असताना तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये ट्रॅफिक लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आणि हा रस्तासुद्धा खूप चांगला आहे, सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा सिंहगडवरती जाणार असाल तेव्हा हा रस्ता प्रेफरन्ससाठी खूपच चांगला आहे. पुढे आपल्याला डाव्या साईडला वळायचे आहे आणि त्या ठिकाणी आमच्याकडून 100 रुपये चार्जेस एंट्री फी म्हणून घेण्यात आले. परंतु त्या 100 रुपयेची कोणत्याच प्रकारे पावती तिथे आम्हाला मिळाली नाही. तेव्हा हे पैसे शासन घेत आहे का कोणी खाजगी वैयक्तिक लोक घेत आहेत हे काही आम्हाला समजले नाही. आपल्याला डाव्या बाजूला वळायचे आहे आणि उजव्या बाजूनं जो रस्ता आलेला आहे तो स्वारगेटच्या दिशेनं आलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे. शेवटी आपण सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोचलेलो आहोत आणि या पायथ्याला 4 व्हीलर आणि 2 व्हीलर पार्किंगची व्यवस्था ही फ्रीमध्ये करण्यात आलेली आहे. आणि अशा प्रकारे ही पार्किंग व्यवस्था आहे आणि समोर जो डोंगर दिसत आहे तोच हा सिंहगड किल्ला आहे. अशा प्रकारे पार्किंग व्यवस्था आपल्याला इथं पाहावयास मिळते. अशा प्रकारे समोर चालत गेल्यानंतर उजव्या हाताला किल्ल्याच्या दिशेकडे जाण्यासाठी रस्ता आहे आणि डाव्या हाताला आपण गेल्यानंतर त्या साईडला वॉशरूमची व्यवस्था आहे आणि त्याचप्रमाणे तिथे सुद्धा एक सुंदर पॉईंट आपल्याला पाहावयास मिळतो. अशा प्रकारे या किल्ल्याच्या पायथ्याशी डाव्या बाजूला निसर्गाचे अद्भुत सौंदर्य आपल्याला पाहावयास मिळते. आता आपण गडाच्या पायथ्याशी असलेला एक पॉइंट आपण पाहिलेला आहे आणि आता आपण या किल्ल्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत. आम्ही हा किल्ला पाहण्यासाठी मे महिन्यामध्ये गेलेलो होतो. त्यामुळे या सीझनमध्ये आंबा, त्याचप्रमाणे करवंद, पेरू अशा प्रकारचे वेगवेगळे फ्रूट्स आपल्याला इथं पाहावयास मिळतात आणि भरपूर स्टॉल्स या किल्ल्याच्या पायथ्याशी आणि त्याचप्रमाणे किल्ल्यावरती तुम्हाला मिळतील. कोंढाणा नावाने ओळखला जाणारा सिंहगड किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोंजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून 35 ते 40 किलोमीटर अंतरावर असून तो 1290 मीटर उंचीचा आहे. सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा होते. या गडावर कोंढाण्य ऋषी यांनी तपश्चर्या केली म्हणून या डोंगराचे नाव कोंढाणा ठेवण्यात आले होते. पूर्वी हा किल्ला आदिलशाही राजवटीत होता. दादोजी कोंडदेव हे आदिलशाहीकडून सुभेदार म्हणून नेमले होते. त्यांनी 1647 मध्ये या गडावर लष्करी केंद्र बनवले. 1649 मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी हा किल्ला परत आदिलशाहीला दिला. पुरंदरच्या तहात
जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाण्याचा समावेश होता. मोगलातर्फे उदयभान राठोड हा कोंढाण्याचा अधिकारी होता. मूळचा राजपूत असलेल्या उदयभान राठोडने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. सध्या गडावर डागडुजीचे काम चालू असल्यामुळे अशा प्रकारे गाढवांचा उपयोग करून अवजड वस्तू वरती गडावरती पोहोचवल्या जातात. यावेळी काही शिवप्रेमी या किल्ल्यावरची साफसफाई करण्याचा प्रयत्न करताना आम्हाला दिसलेत. म्हणून मित्रांनो, तुम्हा सर्वांना मला सांगावेसे वाटते की कोणत्याही किल्ल्यावरती जात असताना अस्वच्छता करू नका. हा गड चढून आल्यानंतर थोड्या अंतरावरती पोहोचल्यावर आपल्याला हा पहिला पुणे दरवाजा लागतो. आपण पाहिले सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते. शिवाजी महाराजांच्या काळात त्याचे विश्वासू सरदार व बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला होता. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे वाक्य उच्चारले. त्यानंतर कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवण्यात आले. किल्ल्याचा पहिला दरवाजा पार करून आल्यानंतर समोर अशा प्रकारचा रस्ता आपल्याला दिसतो. या रस्त्याने गेल्यानंतर तिकडे एक बुरुज व तटबंदी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या भागाला खांदकडा असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण या किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजाजवळ येऊन पोहोचतो. या दरवाजाच्या बाजूलाच एक पाण्याचे टाके सुद्धा आपल्याला पाहावयास मिळते. आणि हा समोर दिसणारा हा किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे. दुसऱ्या दरवाजामधून पुढे आल्यानंतर आपल्याला या किल्ल्याचा तिसरा दरवाजा पाहावयास मिळतो आणि या तिसऱ्या दरवाजावर आपल्याला हिंदवी स्वराज्याचा ध्वज फडकवलेला आपल्याला पाहायला मिळतो. या ध्वजाकडे पाहिल्यानंतर आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळाल्याचा अनुभव आपल्याला मिळतो आणि त्याचप्रमाणे या किल्ल्यासाठी ज्या मावळ्यांनी आपले रक्त सांडले त्या रक्ताची आठवण हा भगवा ध्वज आपल्याला करून देतो. या तिसऱ्या दरवाजामधून पुढे आल्यानंतर हा किल्ल्याचा रस्ता हा तसाच सरळ पुढे जातो, परंतु त्याचप्रमाणे उजव्या हाताला सुद्धा एक रस्ता जातो. तो तटबंदीच्या बाजूने रस्ता गेलेला आपल्याला पाहावयास मिळतो. या बाजूने सुद्धा तुम्ही गड पाहू शकता आणि गडाच्या बाहेरील वातावरण त्याचा अनुभव तुम्हाला इथून मिळेल. तिसऱ्या दरवाजामधून थोडेसे समोर आल्यानंतर आपल्याला दारूचे कोठार आपल्याला पाहावयास मिळते. त्या काळामध्ये या ठिकाणी सर्व प्रकारचा दारूगोळा साठवण्यासाठी ही बांधलेली इमारत आहे. याला तोफखाना सुद्धा म्हटले जाते.
तोफखाना पाहून झाल्यानंतर थोडेसे पुढे आल्यानंतर आपल्याला इथे घोड्यांची पागा पाहावयास मिळते. ही घोड्यांची पागा एका खडकामध्ये खोदलेल्या गुहेप्रमाणे आहे आणि आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाण्याचे टाके सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि याची उंची खूप लहान असल्यामुळे वाटत नाही की या ठिकाणी घोडे बांधले जात असावेत. सुरुवातीला असे अंगण लागते आणि त्यानंतर आतमध्ये हे खणलेले जुने खोदकाम म्हणजेच घोड्याची पागा आपल्याला पाहावयास मिळते. अशा प्रकारे दगडामध्ये खोदलेली ही गुहा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी लहान चौकोनी आकाराचे खड्डे सुद्धा आपल्याला पाहावयास मिळतात. या खड्ड्यांमध्ये आपल्याला पाणी साचलेले दिसते आणि अशा प्रकारची ही सुंदर कलाकृती आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. या गडाच्या तिसऱ्या दरवाजापर्यंतच आपल्याला चढ पाहावयास मिळतो आणि त्यामुळे या पायऱ्या चढताना आपल्याला थोडासा दम लागतो. आणि तिसऱ्या दरवाजामधून वरती आल्यानंतर आपल्याला प्लेन रस्ता पाहावयास मिळतो अशा प्रकारचा. त्यामुळे वरती किल्ल्यावरती पोहोचल्यानंतर आपल्याला चालत असताना कोणताच त्रास होत नाही. या गडाला चढ उतार असणाऱ्या पायऱ्या फक्त सुरुवातीला आहेत तिसऱ्या दरवाजापर्यंत आणि त्याचप्रमाणे पश्चिम दिशेला असणारा जो कल्याण दरवाजा आहे त्या दरवाजाच्या ठिकाणी चढ उताराच्या पायऱ्या आहेत. परंतु पूर्ण गड हा प्लेन आहे त्यामुळे चालत असताना कोणताच त्रास होत नाही. हा किल्ला फिरत असताना या किल्ल्याच्या पायथ्यापासून या किल्ल्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये व्यावसायिकांनी आपले स्टॉल्स आपले व्यवसाय इथं उघडलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळे जेव्हा आपण लहान लेकरांना या किल्ल्यावरती घेऊन येऊ तेव्हा लेकरांना हा प्रश्न पडू शकतो की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या गोष्टी किल्ल्यावरती असाव्यात. तेव्हा हा गैरसमज दूर करण्यासाठी आपल्याला लहान लेकरांना चांगल्या प्रकारे समजावून सांगावे लागेल. त्यामुळं हा फक्त भाग मला या किल्ल्यावरती आवडला नाही कारण सगळीकडे आपल्याला हॉटेल्स सगळीकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिकांनी दुकानं उघडलेली आपल्याला पाहायला मिळतात. या किल्ल्यावरची ही एक छोटीशी तोफ आम्हाला दिसली परंतु या तोफीच्या आजूबाजूला इतके हॉटेल्स असल्यामुळे ही तोफ कळतच नाही की या ठिकाणी आहे. सगळीकडे अशा प्रकारचे स्टॉल्स हॉटेल्स आपल्याला या किल्ल्यावरती दिसतील आणि ती मला बाब इतकी आवडली नाही. या किल्ल्यावरती ठिकठिकाणी माहितीचे फलक आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्याचा एक खूप चांगला आपल्याला उपयोग होतो की हा किल्ला व्यवस्थितरित्या एक्सप्लोअर करण्यासाठी. समोर चालत आल्यानंतर आपल्याला तानाजी मालुसरे यांची समाधी पाहावयास मिळते आणि उजव्या हाताला आपण जेव्हा वरती येतो इथे कोंढाणेश्वर मंदिर आपल्याला दिसते आणि कोंढाणेश्वर मंदिराकडे जात असताना अशा प्रकारच्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. खूप सुंदर वनस्पती दिसतात. मला यांचे नाव माहीत नाही. तुम्हाला जर या वनस्पतीचे नाव माहीत असेल तर तुम्ही कृपया कॉमेंटमध्ये कॉमेंट करू शकता. अशा प्रकारे पायऱ्या चढून आल्यानंतर वरती आपल्याला कोंढाणेश्वर मंदिर लागेल आणि वरती सपाट भाग आपल्याला पाहावयास मिळेल. त्यामुळे एवढ्याच पायऱ्या चढत असताना आपल्याला त्रास होईल.
अशा प्रकारे या पायऱ्या चढून आल्यानंतर हे प्राचीन मंदिर आपल्याला पाहावयास मिळते. मंदिरापासून थोडे पुढे अंतरावरती आल्यानंतर अशा प्रकारचा रस्ता आपल्याला दिसतो. पुढे काय आहे हे पाहण्याच्या प्रयत्नामध्ये आम्ही जेव्हा पुढे आलो तेव्हा पुढे आल्यानंतर तिथे एक पोलीस चौकी सुद्धा आम्हाला पाहावयास मिळाली. आणि अशाच प्रकारे हा रस्ता परत तिसऱ्या दरवाजाकडे जातो. त्यामुळे आम्ही इथून पुन्हा माघारी फिरलो. या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने जेव्हा आम्ही आलो तेव्हा एक उंच भाग आम्हाला दिसला आणि या ठिकाणी आल्यानंतर हा पूर्ण किल्ला आपण एक्सप्लोर करू शकतो. समोरच्या साईडला कल्याण दरवाजा आहे आणि अशा प्रकारे हा किल्ल्याचा परिसर या उंच डोंगराळ भागावरून आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर ज्या रस्त्याने आम्ही या कोंढाणेश्वर मंदिराकडे आलेलो होतो त्या वाटेने परत आम्ही गेलो आणि समोरून उजव्या हाताला गेल्यानंतर समोरच आपल्याला तानाजी मालुसरे यांची समाधी आपल्याला पाहावयास मिळते. या समाधीच्या ठिकाणी तानाजी मालुसरे यांचे स्मारक सुद्धा उभा केलेले आपल्याला दिसते आणि या ठिकाणी खूप सुंदररित्या हे स्मारक उभा केलेले आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यूज सुद्धा आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी भिंतीवरती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला कोरलेली पाहावयास मिळते आणि खूप सुंदररित्या माहिती इथे प्रदर्शित केलेली आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचा थोडासा वेळ घालवू शकता आणि ज्या तानाजी मालुसरेंनी हा गड जिंकण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण केला त्याला तुम्ही वंदन देऊ शकता.
अशा प्रकारे तानाजी मालुसरे यांची समाधी सुद्धा इथं पाहायला मिळते. अशा प्रकारे आपण तानाजी मालुसरे यांचे स्मारक आणि त्याचप्रमाणे त्यांची समाधी आपण पाहिली आणि त्याच्या बाजूला जो रस्ता समोर जातो त्या दिशेने आपण पुढे हा गड एक्सप्लोर करण्यासाठी निघालो. इथून थोड्याशा समोर आल्यानंतर डाव्या हाताला अशा प्रकारचे मोठे तळे आम्हाला पाहावयास मिळाले. हे जुन्या काळातील पाण्याचे मोठे टाके असू शकते. या ठिकाणी आपल्याला पाणी सुद्धा दिसत आहे. इथून पुढे चालत आल्यानंतर आपल्याला कल्याण दरवाजा लागतो. त्याचप्रमाणे खुला रंगमंच, कलावंतीन बुरुज, त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक यांचा बंगला, त्याचप्रमाणे तानाजी कडा, अशा प्रकारचे वेगवेगळे स्थळं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. अशा प्रकारे समोर आल्यानंतर आपल्याला समोरील डोंगरांचा सुंदर नजारा आपल्याला पाहावयास मिळतो. आपण मे महिन्यामध्ये या किल्ल्यावरती आल्यामुळे समोर आपल्याला अशा प्रकारचे डोंगरांची रांग आपल्याला दिसते. परंतु पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये धुकं असतं, त्यामुळे आपल्याला समोरून काहीच दिसत नाही. परंतु मे महिन्यामध्ये आल्यामुळे आपल्याला समोर असणारे सौंदर्य सुद्धा पाहावयास मिळत आहे. या बाजूने आपल्याला या किल्ल्याचा तटबंदीचा बुरुज आपल्याला दिसतो. इथे सुद्धा एक स्टॉल आपल्याला इथे पाहावयास मिळतो. आणि अशा प्रकारे आपण तानाजी कडा आणि कलावंतीन बुरुज या दिशेकडे आपण जात आहोत.
आपण आता तानाजी कडा पाहणार आहोत. आणि त्याचप्रमाणे या बाजूला कलावंतीन बुरुज, त्याचप्रमाणे खुला रंगमंच आणि लोकमान्य टिळक यांचे घर सुद्धा आपल्याला पाहावयास मिळते. हा समोर दिसणारा तानाजी कडा आहे आणि हा सरळ 90° सेल्सिअसचा कडा आहे आणि खूप अवघड आहे. त्यामुळे तानाजी मालुसरे यांनी या कड्यावरून गडावरती प्रवेश करण्याचा निर्धार केला आणि हा 90° सेल्सिअस असल्यामुळे या ठिकाणी सैनिक तैनात केलेले नव्हते. त्यामुळे तानाजी मालुसरे यांनी या कड्यावरून किल्ल्यामध्ये प्रवेश केला आणि हा गड जिंकला. आता आपण कलावंतीन बुरुजाच्या दिशेने जात आहोत. आणि आता आपण कलावंतीन बुरुजाजवळ पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी आल्यानंतर जोरदार येणारी हवा आपल्याला लागत होती आणि एक चांगला अनुभव सुद्धा आपल्याला मिळत होता. गड चालून खूप दमल्यामुळे घामाच्या धारा वाहत होत्या, परंतु या ठिकाणी आल्यानंतर पूर्ण थकवा निघून गेला आणि घाम सुद्धा निघून गेला आणि एक सुंदर गारवा या ठिकाणी आम्हाला मिळाला. या ठिकाणी थोडा वेळ विश्रांती केली आणि त्यानंतर पुढचा गड पाहण्यासाठी आम्ही निघालो. अशा प्रकारे कलावंतीन बुरुज आणि तानाजी कडा या ठिकाणी आम्ही पाहिला आणि तानाजी कडाच्या समोरच्या बाजूलाच आपल्याला लोकमान्य टिळक यांचे घर आपल्याला दिसते आणि त्याचप्रमाणे त्याच बाजूला खुला रंगमंच सुद्धा आपल्याला पाहावयास मिळतो. लोकमान्य टिळक जेव्हा पुण्यामध्ये यायचे तेव्हा ते या ठिकाणीच वस्ती करत असत. या किल्ल्यावरती खूप शांत वातावरण असल्यामुळे लोकमान्य टिळक यांना या ठिकाणी राहण्यासाठी खूप आनंद वाटत असे. पुन्हा एकदा आपल्याला या सिंहगड किल्ल्याची तटबंदी आपल्याला दिसते आणि अशा प्रकारे या तटबंदीच्या बाजूने सुद्धा आपण हा किल्ला एक्सप्लोर करू शकतो. या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता स्लिपरी असल्यामुळे आम्ही या ठिकाणी न जाता आम्ही सरळ रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला. किल्ल्याच्या वरती आल्यानंतर तुम्ही कुठूनही कुठे जाऊ शकता, कारण उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी जास्त गवत पाहावयास मिळत नाही. त्यामुळे तुम्ही सर्व किल्ला
फिरून एक्सप्लोर करू शकता. आपण आता कल्याण दरवाजाच्या दिशेने जात आहोत आणि कल्याण दरवाजाच्या अलीकडेच आपल्याला एक मोठे टाके पाण्याचे पाहावयास मिळतात. या ठिकाणी पाणी सुद्धा आहे, परंतु पाणी अस्वच्छ आहे. किल्ल्यावरील हे खूप मोठे असणारे पाण्याचे टाके आहेत. कल्याण दरवाजाच्या बाजूलाच अशा प्रकारे जो डोंगर दिसतो, त्या डोंगरावरती गेल्यानंतर तिथं उदयबान राठोड याचं थडगं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचप्रमाणे या बाजूला झुंजार बुरुज सुद्धा आपल्याला पाहावयास मिळतो. वेळेच्या अभावी आपण त्या ठिकाणी जात नाही आहोत, तर आपण कल्याण दरवाजाकडं आपण जाणार आहोत आणि कल्याण दरवाजा आपण एक्सप्लोर करणार आहोत. सिंहगड म्हणजेच कोंढाणा किल्ल्याचा हा शेवटचा भाग आहे आणि या कल्याण दरवाजाकडे जात असताना अशा प्रकारच्या पायऱ्या आपल्याला लागतात. कल्याण दरवाजाकडे आपल्याला प्रामुख्याने 2 मोठे दरवाजे पाहावयास मिळतात आणि या दरवाजामधून खाली गेल्यानंतर आपल्याला कल्याण नावाचे गाव आपल्याला दिसते. या गावामुळेच या दरवाजांना कल्याण दरवाजे असे म्हटलेले आहे. हा एक दरवाजा, ज्या दरवाजामधून आपण आता आलेलो आहोत आणि खाली आपल्याला जो दरवाजा दिसत आहे तो एक दरवाजा. असे हे 2 दरवाजे या कल्याण दरवाजाकडे आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारे हा कल्याण दरवाजा आपल्याला दिसतो.
आणि हा कल्याण गावाकडून येणारा पहिला कल्याण दरवाजा. या कल्याण दरवाजामधून खाली थोड्या पायऱ्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला पायवाट पाहायला मिळते. अशा प्रकारे या कल्याण दरवाजाचा बुरुज आपल्याला दिसतो. आता सुद्धा भक्कमरित्या स्थिर उभा आहे आणि शिवाजी महाराजांच्या काळाची तो पुन्हा आपल्याला आठवण करून देत आहे. अशा प्रकारे या किल्ल्याचा शेवटचा भाग म्हणजे पश्चिम दिशेस असणारा कल्याण दरवाजा आम्ही पाहिला आणि त्यानंतर या पश्चिम बाजूला असलेली जी तटबंदी आहे तिच्या बाजूने आम्ही परत गड उतरण्याचा निश्चय केला आणि त्या रस्त्याने आम्ही जाऊ लागलो. या तटबंदीच्या बाजूने जात असताना अशा प्रकारे उजव्या हाताला वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची झाडे आम्हाला दिसलीत आणि त्याचप्रमाणे उजव्या हाताला असणाऱ्या डोंगर रांगा सुद्धा आम्हाला दिसल्या. या तटबंदीच्या बाजूने जात असताना आम्हाला खूप जास्त प्रमाणात पाण्याचे टाके पाहावयास मिळाले. या पाण्याच्या टाक्याच्या बाजूलाच अशा प्रकारचा एक खोलगट दगड सुद्धा आम्हाला पाहावयास मिळाला. आम्ही अगोदरच तुम्हाला सांगितले की आम्ही मे महिन्यामध्ये या गडावरती आलेलो होतो आणि या मे महिन्यामध्ये सुद्धा या पाण्याच्या टाक्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी पाहावयास मिळाले. त्या काळामध्ये गडावरती पाण्याची कोणतीच कमतरता पडू नये यासाठी अशा प्रकारे जे उत्तम नियोजन केलेले आपल्याला पाहावयास मिळते. इथे सुद्धा डाव्या हाताला एक पाण्याचे टाके आपल्याला पाहावयास मिळते. इथे सुद्धा एक पाण्याचे टाके आपल्याला पाहावयास मिळते.
इथे सुद्धा आणखीन एक पाण्याचे टाके आपल्याला पाहावयास मिळते. अशा प्रकारे या किल्ल्याच्या समोरील डोंगरांची रांग आणि सुंदर निसर्ग आपल्याला इथून पाहावयास मिळेल. या तटबंदीच्या बाजूला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आणि हॉटेल्स आपल्याला पाहावयास मिळतील. त्यामुळे पुन्हा एकदा ती गोष्ट मला खूप खटकली. या किल्ल्यावरती जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दुकाने, स्टॉल्स पाहावयास मिळतात. त्यामुळे मला वाटते की हा किल्ला जतन करण्यासाठी या किल्ल्यावरती असणारे सर्व हॉटेल्स, स्टॉल्स याच्यावरती शासनाने योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे. आशा आहे हा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे जेव्हा मी माझे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती अपलोड करेन तेव्हा त्याचे पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. बाय बाय फ्रेंड. स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि अशाच प्रकारे माझे व्हिडिओज पाहत राहा आणि तुमचा सपोर्ट मला करत राहा. बाय बाय. टेक केअर. सी यू इन नेक्स्ट व्लॉग.